बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सलग दुसरा दिवस आहे। आज शनिवार असल्यामुळे अनेक कार्यालयांना सुट्टी असली तरी प्रवाशांच्या अडचणी कायम आहेत। दादर स्थानकाला लागून असलेल्या मोठ्या बेस्ट बस स्थानकामधून जिथून दररोज मोठ्या प्रमाणावरती बसगाड्या ये-जा करत असतात, तिथं आज देखील बस सेवा ठप्प असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। प्रवाशांसाठी एकही बेस्ट बस उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना नाईलाजानं टॅक्सी आणि इतर पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागतोय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख यांनी। बघूयात। आज देखील बेस्ट संपाचा दुसरा दिवस आणि कुठेतरी यामुळेच मुंबईकरांना अडचणीला सामोरं जावं लागत आहे। सध्या मी दादर स्थानकाच्या बाहेर आहे। याच ठिकाणून मोठ्या प्रमाणावरती नागरिक हे ये-जा करत असतात आणि त्यांच्यासाठी एक मेट्रो नंतर त्यासोबत रेल्वे नंतर कोणती लाईफलाईन असेल तर ती म्हणजे बेस्ट आहे। या बेस्टमुळेच कुठेतरी कमी पैशामध्ये नागरिक ये-जा करू शकतात मुंबईमध्ये। पण आज देखील या दुसऱ्या दिवशी बेस्टच्या संपामुळे कुठेतरी नागरिकांना टॅक्सीने प्रवास करावा लागत आहे। हा जो डेपो आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती बेस्ट बसेस ये-जा करत असतात। नागरिक देखील यामुळे कुठेतरी प्रवास करू शकतात। पण आज एकंदरीत या संपामुळे नागरिकांना आता टॅक्सीने प्रवास करावा लागत आहे। काल देखील प्रताप सरनाईक यांच्यासोबत बैठक झाली। बैठकीमध्ये काही तोडगा निघाला नाही असं सांगण्यात येते। आज मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक होण्याची देखील शक्यता आहे आणि त्यानंतरच कुठेतरी तोडगा निघेल असं देखील सांगितण्यात येते। त्यामुळे आता मुंबईकरांना अजून किती दिवस हा त्रास सहन करावा लागतोय हे बघणं महत्त्वाचं राहील। कॅमेरामन मनोज जयस्वालसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।